माझ्या पायात कोणीतरी पाय टाकला. तारा तारा खूप भाजलंय का? बघू बाळा बघू. कोणीतरी औषध आणा ना प्लीज. हा सावली, तू वाचवलंस माझ्या ताराला. आज तुझ्यामुळे माझी तारा माझ्या समोर आहे, नाही तर काय अनर्थ झाला असता. थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे माझ्या ताराचा जीव वाचला. ते सगळं नंतर बोला. तिला सोहम आत घेऊन जा पटकन. चल. हो चल 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 तारा, ये. माझ्या पायात मुद्दाम पाय अडकवून मला होळीत पडण्याचा प्रयत्न केला. अय्या, तुला कळलं? जीव गेला असता माझा. जायलाच हवा होता, म्हणूनच ढकललं होतं तुला. पण वाचलीस. तुमच्या मुलीला काही झालं असतं तर ह्याचाही विचार नाही केलात ना? ए गप्पा बस. माझ्या मुलीचं नाव घ्यायचं नाहीस तू. मी आजवर जे काही केलंय ना, माझ्या मुलीसाठी केलंय. तुझा आवाज विकत घेतला माझ्या मुलीसाठी. पण तू वचन मोडलंस, फिरलीस आपल्या शब्दावरून आणि माझ्या ताराचं करिअर बर्बाद केलंस. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या घराण्याची इब्रत वेशीला टांगली, धुळीत मिसळलीस. इतकं होऊ नये मी आले होते माफी मागायला, तुझी, तुझ्या घरच्यांची. पण काय केलं तिलोत्तमाने माझ्यासोबत? माझ्या तोंडाला काळं फासून मला धक्के मारून बाहेर काढलं. मग आता अशी कशी सोडून देईन मी तुला, मी तुझ्या घरच्यांना? आता बघ सावली, या सगळ्याचा एक एक करून हिशोब घेते की नाही. तुला आणि तुझ्या घराला या होळीच्या आगीत असं जाळीन एक दिवस. तोवर शांत बसणार नाही. होळीत फक्त वाईट गोष्टी जळतात नाही. तुमच्या या वाईट विचारांना या होळीतच जाळून टाका आणि सगळं विसरून आज चला. विसरून जाऊ, विसरून जाऊ हे सगळं? शक्य नाही ते आता. सावली, जे केलंय ना तुम्ही लोकांनी माझ्या सोबत, ते कधीच विसरणार नाही. एक दिवस तुला आणि तुझ्या घरच्यांना या होळीत चालणार आहे मी. तेव्हा माझ्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्या घरच्यांना काही करण्यापूर्वी तुम्हाला मला पार करावं लागेल. ही सावली स्वतः जळेल, पण माझ्या घरच्यांना मी या आगीची झळ सुद्धा लागू देणार नाही. लक्षात ठेवा. हा खेळ तर आता सुरू झालाय सावली. अजून बरंच काही घडायचंय. बघूया कशी वाचवतेस तू तुला आणि तुझ्या घराला या भैरवी वझेपासून. भैरवीजी, आजकाल घरातल्या माणसावर विश्वास ठेवायला लोक चारदा विचार करतात. तुम्ही तर परक्या माणसाला घरात आणलंय. नाही, बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. पण कसं आहे ना, आता आपल्या घरात पाळणा हलणार आहे, अमृताला बाळ होणार आहे आता, तर तिची काळजी घ्यायला, तिला काय हवं नको ते बघायला कोणीतरी असायलाच पाहिजे. आणि घरातली कामं सुद्धा सगळी करेल, नाही करशील ना? हो नक्की, सगळी मदत करेल. बरं अनामिका, तुझी सगळ्यांशी ओळख करून देते, म्हणजे नंतर काही कन्फ्युजन नको. हा, या तिलोत्तमा मेहेंदळे, या घरच्या मालकीणबाई, या घरात यांचा शब्द अंतिम, बरं का? हो. आणि हे या घरचे थोरले मालक चंद्रकांत मेहेंदळे, आणि ते यांचे मोठे सुपुत्र राजकुमार मेहेंदळे. यांचं खूप मोठं गॅरेज आहे. हो, माझं गॅरेज आहे. आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या सुनबाई अमृता, यांनाच तुझ्या मदतीची सगळ्यात जास्त गरज लागणार आहे, बरं का? हां, अगदी डोळ्यात तेल घालून यांची काळजी घ्यायची आहे तुला. काय हवं नको ते सगळं बघायचं.
मदत करायची अमृताची. हा आणि ती सावली खूप छान गाते. आणि तो सारंग यांचा मधला मुलगा. सारंगच रूपम कॉस्मेटिक्सचा मालक आहे. म्हणजे सारंग रूपम कॉस्मेटिक एकटा सगळं छान सांभाळतो. आणि हिला तर तू ओळखतेसच, माझी लेक तारा. हो हो, च्या लग्नात बोलवता नाही आलं तुला. पळून जाऊन लग्न केलं ना यांनी, त्यामुळे राहून गेलं तेव्हा बोलवणं. आणि हा सोहम, ताराचा नवरा, खूप छान छान गाणी करतो. हा म्युझिक कंपोजर आहे. आणि हा आमचा बबलू, जिथे कमी तिथे आम्ही, या तत्वावर या घरात राहत होतो. म्हणजे सगळ्यांची काळजी घेतो, घरात सगळ्यांना काय हवं नको ते सगळं बघत असतो. सगळं येतं त्याला. तुलाही काही मदत वगैरे लागली तर बबलूला नक्की सांग. हा, तो तुझी मदत करेल. हो की नाही बबलू? आणि हा आहे आमचा नील. या घरात नीलची बायको पण राहत होती, ऐश्वर्या. नाही असू दे, म्हणजे आता नाही राहत. आता ती तिच्या माहेरी असते लंडनला.